नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मॅथ्स पार्ट 10 चा अल्जेब्राचा जो 5th चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी, त्याचे पहिले 3 प्रॅक्टिस सेट पाहिले आहेत. त्याचबरोबर आपण त्याचं बेसिक लेक्चर सुद्धा पाहिले. जर तुम्ही ते बेसिक लेक्चर आणि मागील 3 प्रॅक्टिस सेट जर पाहिलेले नसतील तर कृपया आधी तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि त्यानंतर या प्रॅक्टिस सेट 5.4 ला सुरुवात करा. कारण ते बेसिक जर जमलं नाही तुम्हाला तर तुम्हाला हे लेक्चर बिलकुल बी समजणार नाही. तर ठीक आहे, जास्त वेळ न घालवता आपण प्रॅक्टिस सेट 5.4 ला सुरुवात करूया. तर पहा, प्रॅक्टिस सेट 5.4 चा पहिला क्वेश्चन आहे इफ टू कॉइन्स आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. म्हणजे जर 2 कॉइन टॉस केले तर खाली दिलेल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी, या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. प्रोबॅबिलिटी फाइंड करा. प्रोबॅबिलिटी फाइंड करा. तर आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची खाली दिलेल्या इव्हेंट्सची. ठीक आहे, तर त्या इव्हेंट्सची प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहिणं महत्वाचं आहे. सॅम्पल स्पेस लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. 2 कॉइन टॉस केलेत तर त्यासाठी आधी सॅम्पल स्पेस लिहूयात आपण. सॅम्पल स्पेस जे की तुम्हाला माहिती आहे, ज्याला यस ने डिनोट केलं जातं. ठीक आहे, आणि 2 कॉइन टॉस केल्यानंतरचं सॅम्पल स्पेस काय असतो हे तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाहीये. जर आपण 2 कॉइन टॉस केले तर एक तर आपला हेड हेड किंवा हेड टेल किंवा टेल हेड किंवा टेल टेल अशा प्रकारचा सॅम्पल स्पेस आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे एन ऑफ एस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती येतात याचे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 1 2 3 आणि 4. 4 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता हा झाला आपला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आपल्याला खाली 2 इव्हेंट दिलेले आहेत तर या 2 इव्हेंटची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी काढणं खूप जास्त सोपं आहे. मागच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही इव्हेंट्स कसे काढायचे किंवा इव्हेंट्सवर क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायला खूप जास्त इझी जाणार आहे. तर आपण यामध्ये आता पहिल्या इव्हेंट बद्दल बोलणार आहे. याला आपण इव्हेंट ए म्हणू आणि याला आपण इव्हेंट बी असं म्हणू. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा इव्हेंट ए लिहून घेऊयात. या ठिकाणी मी एक आकडा टाकतो आणि याला लिहितो इव्हेंट ए. इव्हेंट ए. आता हा इव्हेंट लिहून घ्यायचा असतो. इव्हेंट ए काय? गेटिंग ऍट लिस्ट 1 हेड. गेटिंग ऍट लिस्ट 1 हेड. आता पहा, सिंपल आहे. आपल्याला काय सांगितलंय की अशा पद्धतीच्या या 4 आपल्याला जे सॅम्पल पॉइंट्स मिळालेले आहेत यामध्ये कमीत कमी अशा प्रकारचा म्हणजे एक कॉइन असावा की ज्याच्यावर कमीत कमी ऍटलिस्टचा अर्थ होतो कमीत कमी. यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितले ऍट मोस्ट आणि ऍट लिस्ट. ठीक आहे, तर ऍट लिस्ट म्हणजे कमीत कमी एक हेड असायला पाहिजे. एक हेड पेक्षा चालेल, काही अडचण नाही, पण कमीत कमी एक तरी हेड असायला पाहिजे. मग अशा वेळी आपल्या ए सेट मध्ये आपल्याला ए सेट मध्ये कोण कोण पाहायला मिळेल? कमीत कमी हेड एक पाहिजे. पहा इथं 2 आहेत, चालेल? हो, एच एच 2 हेड चालतील. एच टी याच्यामध्ये एक हेड आहे, हेड टेल आणि टेल हेड टी एच. टी टी चालेल का? तर नाही, कारण याच्यामध्ये हेड नाहीये, एकही हेड नाहीये. तर नंबर ऑफ ए, याचा नंबर ऑफ ए पण काढावा लागतो जसं इव्हेंटला आपण काढतो नंबर ऑफ ए. तर नंबर ऑफ ए किती येईल याचा? 1 2 आणि 3. ठीक आहे, सेम ही प्रोसिजर तुम्हाला माहिती की ही जी प्रोसिजर इथपर्यंतची आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये सुद्धा करत होतो, बरोबर आहे ना? तर यामध्ये वेगळं काय करायचं? यामध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. आता या पहिल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करणं खूप जास्त इझी आहे. त्यासाठी फक्त फॉर्म्युला असा लक्षात ठेवायचा प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी. आता पहा बरं का, प्रोबॅबिलिटी जर तुम्हाला फाइंड आउट करायची तर तुम्ही कसं कराल? तर प्रोबॅबिलिटी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या इव्हेंटची फाइंड आउट केली जाते. तर प्रोबॅबिलिटी मला कोणत्या इव्हेंटची फाइंड आउट करायची? ए. म्हणून मी लिहिणार प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. कशी फाइंड आउट करतो? इज इक्वल टू
ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट करतो त्याचा नंबर ऑफ तो इव्हेंट घेतो आपण, म्हणजे नंबर ऑफ ए. जर इथं प्रोबॅबिलिटी ऑफ बी फाइंड आउट करायची असेल तर इथं येईल आपला नंबर ऑफ बी. सी ची फाइंड आउट करायची असेल तर नंबर ऑफ सी. आणि अपॉनला ऑलवेज प्रत्येक वेळी नंबर ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स हे असतातच. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. ठीक आहे, सिंपल आहे. फक्त यामध्ये आता व्हॅल्यू पुट करायचे आहेत आपल्याला. नंबर ऑफ ए किती आहे आपला, तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ ए इथं वरतीच काढलाय आपण जस्ट 3. आणि नंबर ऑफ एस तुम्हाला माहिती किती काढलेला आहे आपण 4. म्हणजे आपल्या प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी किती आलेली आहे 3/4. मी याला फक्त व्यवस्थित लिहून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 3/4. आणि याला अशा पद्धतीने बॉक्स टाका म्हणजे तुमचा इव्हेंट ए हा झाला कम्प्लीट. ठीक आहे, इव्हेंट ए खूप जास्त सोपा होता. आता आपण इव्हेंट बी कडे जाऊयात. हा झाला इव्हेंट ए. जसा इव्हेंट ए आपण काढलाय ना सेम आपण इव्हेंट बी साठी पण आपण सॉल्व्ह करणार. ठीक आहे, तर आपण इव्हेंट बी कडे जाऊयात. मी याला थोडस वरती घेतो. हा, इव्हेंट बी कडे जाऊयात आपण. तर मी इथं 2 नंबर लिहितो इव्हेंट बी साठी. इव्हेंट बी. आता पाहावं लागेल आपल्याला की इव्हेंट बी काय दिलेला आहे. ठीक आहे, पहा इव्हेंट बी दिलेला आहे गेटिंग नो हेड. एकही हेड नसायला पाहिजे. गेटिंग नो हेड म्हणजे एक पण हेड नकोय मला. मग असं कोण आहे, यामध्ये हेड आहे, यामध्ये हेड आहे, यामध्ये पण हेड आहे, म्हणजे 1 2 3 हे चालणार नाही. टी यामध्ये हेड नाहीये म्हणजे आपल्या त्या सेकंड नंबरच्या दुसरा जो इव्हेंट आहे ना बी त्यामध्ये फक्त आपल्याला ही एक पॉसिबिलिटी असेल त्याला आपण लिहिणार आहे. मग इव्हेंट बी काय आहे गेटिंग नो हेड. तर आपण याला लिहूयात गेटिंग नो हेड. आणि यासाठी आपण इव्हेंट लिहूयात. पहा बी आहे ना तर याला आपण लिहू बी इज इक्वल टू यासाठी सेट काय येईल फक्त टी कारण यामध्ये हेड नाहीये. बरोबर आहे, म्हणजेच नंबर ऑफ बी किती येईल आपला किती आहे त्याच्यामध्ये फक्त एकच शक्यता आहे, एकच पॉसिबिलिटी. तर इथे येईल आपला 1. आता तुम्हाला हे माहिती आहे की आपल्याला याची प्रोबॅबिलिटी काढायची म्हणजे बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची. आता जस्ट मी तुम्हाला वरती समजून सांगितलं तुम्हाला ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची असते बरोबर आहे त्या इव्हेंटसाठी फॉर्म्युला बनवायचा असतो. सेम टाईपचा फॉर्म्युला आपण बी इव्हेंट साठी बनवणार आहोत. तर पहा कसा बनवणार आपण. इथं लिहिणार प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू हा तर नंबर ऑफ काय जो इव्हेंट ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची ना त्या इव्हेंटचा नंबर ऑफ बी आणि अपॉन ऑलवेज काय येणार नंबर ऑफ एस. हा नंबर ऑफ एस प्रत्येक ठिकाणी सेम राहतो. आणि चला व्हॅल्यू पुट करू. नंबर ऑफ बी किती आपला 1 आहे पहा इथं. आणि नंबर ऑफ एस किती तुम्हाला माहिती नंबर ऑफ एस ची व्हॅल्यू किती आहे 4. अशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी ऑफ बी सुद्धा काढलेली आहे. आणि याला मी पुढे खाली न लिहिता इथं लिहितो पहा प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/4. 1/4. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. लक्षात घ्या सगळे क्वेश्चन सेम टाईपचे आहेत, सेम याच प्रकारचे आहेत. फक्त महत्वाचं काय माहिती का तुम्हाला यामधला जो सॅम्पल स्पेस आहे ना तो तुम्हाला व्यवस्थित लिहिता आला पाहिजे आणि जे तुम्हाला इव्हेंट दिलेले आहे त्यांचा अर्थ समजला पाहिजे. हा भाग प्रॅक्टिसचा आहे. ऍक्च्युअली हा भाग सोपा खूप आहे परंतु याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात. चला तर आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूयात. हा मला वाटते तुम्हाला समजलेला असेल. आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात. हा आता सेकंड क्वेश्चन काय पहा. सेकंड क्वेश्चन आहे इफ 2 डाइस आर रोल्ड. पहा इथं 2 डाइस रोल केलेत. बेसिक लेक्चर मध्ये सांगितलेलं होतं डाय म्हणजे काय फासा. फासा म्हणजे काय रे तुमचा तो जो तुम्ही सापशिडी खेळता त्याच्यावर तो क्यूब असतो ज्यावर 1 2 3 4 5 6 पर्यंत नंबर्स असतात. तर तो एक डाई जर फेकला तर त्याची जी सॅम्पल स्पेस आहे तो काय येईल 1 2 3 4 5 किंवा 6. परंतु 2 डाई ज्या वेळी तुम्ही रोल करता 2 डाईस जेव्हा तुम्ही रोल करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये 36
नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स तयार होतात. बेसिक मध्ये पाहिलेलं आहे तुम्ही सुद्धा. ठीक आहे. तर इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. जर 2 डाईस आपण रोल केले तर तुमच्या सॅम्पल खाली दिलेल्या इव्हेंटचा प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करायला लावली. सगळ्यात महत्वाचं काय यामध्ये, तर तुमचा सॅम्पल स्पेस लिहिणं सर्वात महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर आपण काय करूयात, सॅम्पल स्पेस लिहून घेऊयात. तर सॅम्पल स्पेस आणि हा सॅम्पल स्पेसला आपण डिनोट करतो यस ने. चला सुरुवात करू. आता खूप मोठा आहे हे, पण परंतु लिहावा लागेल. ठीक आहे, मी सुद्धा लिहिणार आहे आणि पेपरला तुम्ही सुद्धा लिहायचं आहे. तर पहा 1,1 1,2 1,3 1,4 1,5 1,6 अशा पद्धतीनेच 2,1 2,2 2,3 2,4. माहिती आहे हे जे काम आहे ते थोडंसं बोरिंग आहे, परंतु मार्क पाहिजे असतील तर तुम्हाला हे करावं लागेल, पर्याय नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की हा जो चॅप्टर आहे ना तो खूप जास्त इझी आहे. यामध्ये असं जास्त एक्स्ट्राचं वर्क करण्याची किंवा कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाहीये, जसे की बाकीचे चॅप्टर्स आहेत आपले मॅथ्सचे. ठीक आहे. माझं तर म्हणणं सरळ आहे की या प्रकरणासारखं, या चॅप्टर सारखं आहे ना दुसरा चॅप्टर कुठलाच इझी नाहीये. म्हणजे कमीत कमी अल्जेब्रामध्ये तरी. बरं का, तुम्ही जॉमेट्रीचा जर विचाराल तर जॉमेट्रीमध्ये जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आहे, ट्रिग्नोमेट्री आहे पहा. त्यानंतर तुम्हाला जर म्हणजे अजून सोपं पाहिजे असेल किंवा तुम्हाला इझी प्रकरण करायचे असतील तर जॉमेट्रीचे पहा तुम्ही, तो कोऑर्डिनेट जॉमेट्री एक आहे. त्यानंतर जो पायथागोरस थेरम आहे तो सुद्धा इझी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 2च प्रॅक्टिस सेट आहेत. लक्षात घ्या, कन्सेप्ट जर चांगली असेल ना तर कोणताच भाग तुम्हाला अवघड जाणार नाही. सिरियसली. फक्त तुम्ही रटू नका किंवा म्हणजे सॉल्व करायचंय म्हणून करू नका, पेपरला जायचंय म्हणून करू नका, कारण हे बेसिक आहे. जर हे तुम्हाला जमलं नाही ना तर तुम्हाला पुढं अडचण येईल. ठीक आहे. म्हणजे इव्हन 11-12ला तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि अशा प्रकारे बोलत बोलत आपण हा जो सॅम्पल स्पेस आहे पूर्णपणे व्यवस्थित लिहिलेला आहे. ठीक आहे. तर आपण जाऊयात आता सॅम्पल स्पेस झाल्यानंतर जाऊयात नंबर ऑफ सॅम्पल स्पेस कडे. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, आणि आम्हाला माहिती आहे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती याचा, 36. सॅम्पल स्पेस झाला, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस झाला. आता काय करणार, आता आम्ही घेणार एक एक इव्हेंट. हा माझा पहिला इव्हेंट असेल, त्यानंतर हा दुसरा इव्हेंट म्हणजे इव्हेंट ए, इव्हेंट बी आणि इव्हेंट सी. आणि प्रत्येकासाठी इव्हेंट घेऊन त्यांचा नंबर ऑफ त्या इव्हेंट मध्ये असलेल्या संख्या आणि प्रोबॅबिलिटी त्यांची. ठीक आहे. इझी टास्क आहे, बिलकुल बी अवघड नाहीये. हा थोडंसं लेंदी असू शकतं परंतु अवघड बिलकुल नाहीये. ठीक आहे. तर व्यवस्थित समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचा कुठलाच पॉईंट मिस होणार नाहीये. तर मी आता पुढं पहिली इव्हेंट काय आहे, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10 सांगतो याबद्दल. आधी इव्हेंट तर लिहून घेऊ आपण. ठीक आहे, मी याला एक आकडा टाकतो. इव्हेंट ए म्हणतो मी याला. हा पहिला इव्हेंट काय आहे, लिहावा लागतो बरं का. हा जो इव्हेंट आहे ना ते लिहिणं आवश्यक आहे. सम ऑफ all the digits on upper face is at least 10. म्हणजे काय पहा बरं का, सिंपल आहे. प्रश्न समजून घ्या. एकदा मी चेक करतो मी बरोबर लिहिलेला आहे का. The sum of the digits on the upper faces is at least 10. ग्रॅमॅटिकल मिस्टेक माझी थोडी बहुत इकडे तिकडे होऊ शकते, त्याला इग्नोर करा तुम्ही. हा तर पहा, हा इव्हेंट आहे, यासाठी आपल्याला काय करायचंय, कर्ली ब्रॅकेट मध्ये आता लिहिणार आपण. आम्हाला सांगितलंय की जे हे अप्पर फेसेस आहे ना, हा 1-1 हा 1-2, या अप्पर फेसवरचे जे डिजिट आहेत या सम, यांची जी सम आहे, सम म्हणजे बेरीज, ती ऍटलिस्ट 10 असली पाहिजे. 10 म्हणजे कमीत कमी 10 असली पाहिजे. कमीत कमी किती असली पाहिजे, 10. कमीत कमी 10 म्हणजे जास्तीत जास्त किती पण चालते बरं का.
फक्त 10च्या खाली नकोय, 10 पाहिजे कमीत कमी, 9 पण नको, 8 पण नको, 10 चालेल, 11 चालेल, 12 पण चालेल. ऍटलिस्टचा अर्थ होतो कमीत कमी. मी तुम्हाला एक उदाहरण पण दिलेलं होतं ऍटलिस्टच्या बाबतीत, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. मग पहा इथं 1 आणि 1 2 नाही, या दोघांची बेरीज 2 होते, 2 आणि 1 3 नाही होते. ठीक आहे, मी डायरेक्ट पुढे जातोय, 6 आणि 1 7 नाही होते, पहा 3 आणि 2 5 नाही होत, 5 आणि 2 7 नाही होत, 6 आणि 2 8 नाही होते, 6 आणि 3 9 नाही होते बेरीज यांची, 5 आणि 4 9 नाही होत. हा 4 आणि 6 4,6 4,6 पहा या दोघांची ऍडिशन किती येते, 10 येते, 10 येते ना. 5 1 6 नाही होते, 5 4 5 आणि 4 9 नाही होत, हा 5 5 होतोय, 5,5 5 आणि 5 10. नंतर 5,6 होतोय, 5 आणि 6 11. त्यानंतर 6 आणि 1 7 नाही होते, 6 आणि 4 10, 6,4 हा वाला एक येईल. त्यानंतर 6,5 येईल आणि त्याचबरोबर काय येईल, 6,5 येईल आणि त्याचबरोबर 6,6 सुद्धा येईल. अशा पद्धतीने हा जो आमचा इव्हेंट आहे तो मी लिहिलेला आहे. तर नंबर ऑफ ए किती येईल याचा काउंट करायचा. नंबर ऑफ ए 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ ए किती आला 6. आता तुम्हाला माहिती आहे यासाठी तुम्हाला काय करायचंय, प्रोबॅबिलिटी काढायची इव्हेंट ए साठी, बरोबर. तर चला आपण प्रोबॅबिलिटी काढूया त्याची. हा प्रोबॅबिलिटी काढूया. आता प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी पहा, तुम्हाला माहिती आहे प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी आपण त्या इव्हेंटची काढतो, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए घेतो आपण तोच इव्हेंट, आणि अपॉनला नंबर ऑफ ऑलवेज काय घेतो आपण, एस घेतो, बरोबर आहे. चला व्हॅल्यू पुट करू. नंबर ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे, आणि नंबर ऑफ एस किती पहा इथंच दिलेला आहे 36. आता 6/36. आता एन लहान करता येतं, तुम्हाला माहिती एन चे आपण काय करू शकतो, यांना लहान सोपं रूप देऊ शकतो. तर 6 1 6 आणि 6 6 36, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपला किती आला 1/6. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आला आपला 1/6. ठीक आहे, येते लक्षात. मला वाटतं हा तुम्हाला समजलेला असेल. सिंपल आहे, बिलकुल बी अवघड नाही. हा आपला इव्हेंट ए झाला. आता आपल्याला इव्हेंट बी कडे जायचंय. मी याला वरती घेतो, पुन्हा आपल्याला खाली यावाच लागणार आहे, म्हणजे वरती जावं लागणार आहे इव्हेंट बी साठी. हा सेकंड नंबरचा इव्हेंट, याला आपण म्हणू इव्हेंट बी. इव्हेंट बी बरोबर आहे. चला तर आपण इव्हेंट बी काय आहे ते चेक करू. इव्हेंट बी आहे द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज 33. म्हणजे सेम मागासारखाच की हे जे अप्पर फेस आहेत ना, यांच्या वरच्या नंबरची बेरीज किती पाहिजे 33. शक्य नाहीये. का नाहीये, कारण सगळ्यात मोठे हे नंबर आहे 6 आणि 6. यांची जी बेरीज आहे ना सम आहे ना ती 6 आणि 6 12 येते. 12 12 पेक्षा एकही नंबर मोठा नाहीये. म्हणजे या इव्हेंट मध्ये ना एकही नंबर नसणार आहे. म्हणजे तो जो कर्ली ब्रॅकेट आहे ना तो खाली असेल. नल सेट म्हणतात आपण नल सेट म्हणतो त्याला आपण, किंवा एम्प्टी सेट म्हणतो. त्यामध्ये एकही म्हणजे नंबर नसणारे किंवा एकही कंटेंट नसणारे. तर द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज 33. हा आपला इव्हेंट आहे. आपण लिहूयात. द सम ऑफ digits on upper face is 33. आणि सिंपल आहे, या बी सेट मध्ये एकही घटक नसणारे. तर नंबर ऑफ बी किती येईल आपला, नंबर ऑफ बी असेल 0. आणि पहा नंबर ऑफ बी 0 आहे, तर आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढणं सोपं आहे. आपल्याला बी या सेटची प्रोबॅबिलिटी काढायची इव्हेंटची. तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन, तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ काय असेल इथं एस. मग नंबर ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे, आणि नंबर ऑफ एस किती आहे 36 आहे, तुम्हाला माहिती आहे. आता खाली एस किती का असा ना फरक पडतच नाहीये, कारण 36 0 0, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येते सरळ सरळ 0. न्यूमरेटरला 0 आहे, संपलं. कारण त्या तुमची प्रोबॅबिलिटी डायरेक्ट किती होऊन जाते
झिरो होऊन जाते, खाली नंबर किती तो मॅटर करत नाही. अशा पद्धतीने आपण इव्हेंट बी सुद्धा पाहिलेला आहे. आता आपल्याला जायचंय या प्रश्नाच्या शेवटच्या इव्हेंट कडे, ज्याला आपण म्हणतो इव्हेंट सी. तर मी इव्हेंट सी लिहून घेतो. 3 नंबर. आता हा जो इव्हेंट सी आपल्याला पाहावा लागेल की ऍक्च्युअली इव्हेंट सी काय आहे. इव्हेंट बी पाहिला आपण, त्याचबरोबर इव्हेंट ए सुद्धा पाहिलाय. आता इव्हेंट सी चेक करू. इव्हेंट सी आहे, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. सिंपल आहे, खूप सोपं आहे. काय सांगितलंय की द डिजिट ऑन द फर्स्ट डाय म्हणजे पहिला जो डाय आहे ना, हा वाला हा वाला हा वाला हा पहिला वाला डाय, या डायवरचा जो नंबर असेल, फर्स्ट डाय जो नंबर असेल, डिजिट असेल, हा ग्रेटर असला पाहिजे कोणापेक्षा, दुसऱ्या डायपेक्षा. म्हणजे हा जो पहिला नंबर आहे ना, हा मोठा असला पाहिजे याच्यापेक्षा. येत्या लक्षात. म्हणजे हा जो पहिला नंबर आहे हा वाला, हा दुसऱ्या नंबर पेक्षा कसा पाहिजे, मोठा पाहिजे. सिंपल आहे. जर तुम्ही पाहिलं तर हा, हे दोन्ही सारखेच आहेत. हा छोटा आहे याच्यापेक्षा, नाही चालणार. हा पण छोटा आहे, हे एकही नाही चालणार. हा इथं पहा 2,1 हा पहिला डायवरचा नंबर मोठा आहे पहा दुसऱ्यापेक्षा, तर हे येईल, याला मी कन्सिडर करू शकतो. हे दोन्ही सेम आहेत, नाही होणार. इकडचे पण कोणीच होणार नाही. इथं 3,1 होईल, 3,2 होईल, 3,3 पण नाही चालणार. 4,1 होईल, 4,2 होईल, 4,3 होईल, 4,4 पण नाही चालणार. 5,1 होईल, 5,2 होईल, 5,3 होईल, 5,4 होईल, इथपर्यंत चालेल. त्यानंतर 6,1 होईल, 6,2 होईल, 6,3, 6,4, 6,5. अशा पद्धतीचे हे जे आहेत ना, हे चालतील, हे येतील आमच्या त्यावाल्या इव्हेंट मध्ये. आता मी तिसरा इव्हेंट नाही लिहित बसत, म्हणजे इव्हेंट सी लिहितो, ते पूर्ण वाक्य लिहित बसत नाही. मी डायरेक्ट त्या इव्हेंट ला सुरुवात करतो, जे त्याच्यामध्ये या वाल्या व्हॅल्यू मी टाकून घेईल. ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला हा प्रश्न समजलेला आहे, परंतु आपण त्याला सॉल्व्ह करू. हा, फक्त हे सेंटेन्स लिहित नाहीये मी आता. हा, बी. बी मध्ये कोण येईल पहा, सिंपल आहे. बी मध्ये येईल 2,1, 2,2 नाही येणार, त्याच्या पुढचं कोणीच येणार नाही. हा, 3,1 येईल, 3,2 येईल, 3,3 येणार नाहीये. 4,1 येईल, 4,2 येईल, 4,3 येईल. त्यानंतर 4,4 येणार नाही. 5,1 येईल, 5,2 येईल, 5,3 येईल. त्यानंतर 5,4 येईल, 5,5 येणार नाही. 6,1 येईल, 6,2 सुद्धा येईल याच्यामध्ये. 6,3 असेल, 6,4 असेल आणि 6,5, 6,6 सुद्धा येणार नाही. अशा पद्धतीने हा जो आपला सेट आहे तो लिहून झालेला आहे. आता काय लिहिणार आपण, नंबर ऑफ बी. त्यामध्ये किती कंटेंट आहेत, नंबर किती त्यांचा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. ठीक आहे, 15. हा, तर हा झाला नंबर ऑफ बी. नाही ऍक्च्युली, सॉरी, अरे बी नाही, ऍक्च्युली हा सी इव्हेंट आहे. आपण सी बद्दल बोलतोय, इव्हेंट सी. सी, नंबर ऑफ सी. आणि आता आपण खाली काय करणार आहे, प्रोबॅबिलिटी काढणार आहे नंबर ह्याची, इव्हेंट सी ची. ठीक आहे, इव्हेंट सी ची प्रोबॅबिलिटी घेणार आहोत. तर पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस. चला व्हॅल्यू पुट करू आपण. नंबर ऑफ सी ची व्हॅल्यू आहे 15 आणि नंबर ऑफ यस ची व्हॅल्यू किती आहे, 36 आहे. आता 15 आणि 36 ला दोघांनाही 3 ने भाग जातो, देऊन टाकू. 3 5 15, बरोबर आहे. 3 1 3 आणि 3 2 6, याची प्रोबॅबिलिटी आली 5/12. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 5/12. हा झाला आपला क्वेश्चन नंबर सेकंड. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला आणि दुसरा क्वेश्चन व्यवस्थित पाहिलेला
आहे. ठीक आहे.